पुण्यात एका बड्या व्यावसायिकाचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवतो आणि दोघांचा बळी घेतो। त्याला अवघ्या काही मिनिटात जामीनही मिळतो आणि सर्वत्र टीकेची झोड उठते आणि त्यानंतर सरकार ॲक्शन मोडवर येतं। पण ज्यांच्या कुटुंबावर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला ते मात्र पुरते कोलमोलून गेलेत। पाहूया। अच्छी जॉब में था वो, वही एक था, हम लोगों को सहारा, सब चीज का चला गया, हमारा सहारा छूट गया। अभी हमने छोटे भाई को ही पढ़ा। पुलिस कमिश्नर रहे, वो चाहे दूसरा आए चाहे वही रहे, कानून का पालन होना चाहिए, तब तो बात है। दूसरा आएगा वो भी वैसे ही, तीसरा आएगा वो भी वैसे ही, तो फिर कानून का पालन कौन कर रहा है? हातच्या फोडाप्रमाणे जपत वाढवलेला पोटचा गोळा, जगातून गेल्यामुळे झालेला आक्रोश आणि संताप आहे अनिश अवधियाच्या आईचा आणि अश्विनी कोष्टाच्या नातेवाईकांचा। श्रीमंतीची नशा डोक्यात असताना बेफाम दारू पिऊन बेदरकारपणे कार चालवत अल्पवयीन आरोपीनं या दोघांना चिरडून त्यांचा जीव घेतला। अपघाताआधी या अल्पवयीन आरोपीनं एका बारमध्ये पार्टी केली, त्या पार्टीत मद्यप्राशनही केलं आणि याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं। या अल्पवयीन आरोपीला आता जामीन मिळालाय। या अपघातात ज्यांचा जीव गेला त्या मुलाच्या आणि मुलीच्या पालकांनी काय म्हटलंय पहा। अच्छी जॉब में था वो, वही एक था, हम लोगों को सहारा, सब चीज का चला गया, हमारा सहारा छूट गया। अभी हमने छोटे भाई को ही पढ़ा। अपने छोटे भाई की जिम्मेदारी, हम लोगों की जिम्मेदारी भी वही उठाया था। पिताजी को गिरफ्तार किया गया है तो वो भारतीय संविधान के अनुसार ही किया गया है, इसमें कुछ अच्छा या कुछ खराब नहीं है। जो कार्रवाई हुई वो संविधान के अनुसार ही हुई है। वो जो पब में गया और वहाँ पे उन्होंने जो भी ड्रिंक्स लिया, ये किया वो किया, ये सब के लिए उनके माँ बाप दोषी है और दोषी को कड़ी से कड़ी सजा कानून में मिलना चाहिए। अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे कार चालवत दोघांचा जीव घेतल्यानंतर आरोपीचा वडील विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगरला पळाला होता। पोलिसांना सापडू नये म्हणून त्यानं अत्यंत साध्या हॉटेलचा आसरा घेतला होता, मात्र पोलिसांनी त्याला अखेर अटक केलेली आहे। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी कुणाला अटक? बिल्डर विशाल अग्रवाल, ड्रायव्हर चत्रभुज डोळसला अटक करण्यात आलेली आहे। तसंच विशाल अग्रवालचा नोकर राकेश पौडवाल आणि हॉटेल कोझीचा मालक प्रल्हाद भुतडालाही अटक करण्यात आलेली आहे। हॉटेल कोझीचा मॅनेजर सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचा मॅनेजर संदीप सांगळे तसंच बारटेंडर जयेश बोनकरलाही अटक करण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणावरून सरकार आता ॲक्शन मोडवर आलंय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन करून महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालहक्क मंडळाच्या आदेशांवर आक्षेप घेतलाय। पोलिसांनी ठरवलंय की अशा प्रकारे कुणालाही दारू पिऊन आणि बिना नंबरची गाडी चालवत कुणाला मारण्याचा अधिकार नाहीये। त्यामुळे या प्रकरणामध्ये जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची मनीषा आहे। हे अत्यंत आश्चर्यकारक आहे की ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डने जी काही भूमिका घेतली ही मला असं वाटतं की नागरिकांच्या आणि शासनाच्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। या प्रकरणाला अत्यंत गंभीरतेने पोलिसांनी घेतलंय आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारे दोन लोकांचा अपघातात मृत्यू होऊन लिनियंटली सोडून देणं हे काही सहन केलं जाणार नाही। त्यानुसार त्याच्यावर उचित कारवाई चाललेली आहे, त्याच्यात न्याय हा निश्चितपणे मिळेल। एकूणच या प्रकरणातलं गांभीर्य पाहता सरकारनं आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीसह जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा मिळावी अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते। मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।